थेरगाव येथील स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या माध्यमातून डीपी रस्ता रद्द व्हावा व प्रॉपर्टी कार्ड स्थानिक नागरिकांना मिळावे याकरिता धनाजी येळकर पाटील यांनी दिनांक 16 जुलै 2025 पासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. 6 दिवस उलटून गेले तरीही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी भेटण्यास गेला नसून या आंदोलनाची दखल प्रशासन घेईल का ही जनमानसातून भावना उमटत आहे. आज 21 जुलै 2025 रोजी साखळी उपोषणाचा आढावा घेण्याकरिता दैनिक राज्य लोकतंत्रचे प्रतिनिधी गेले असता तेथे सामाजिक कार्यकर्ते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे हे त्या ठिकाणी साखळी उपोषण आंदोलनाला भेट देण्याकरिता आले होते. त्यांची ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा या साखळी उपोषणाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. सर, काय सांगाल, आज साखळी उपोषणाचा, साखळी आंदोलनाचा कितवा दिवस आहे आणि याच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती द्या. आजचा स्वाभिमानी घराच्या संघर्ष चळवळीच्या वतीनं आज जो हा घराचा सत्याग्रह चालू आहे आणि हे जे साखळी उपोषण चालू आहे ते त्याचा 6वा दिवस आहे. आणि हा 6वा दिवस असताना सुद्धा प्रशासनाने आणखी सुद्धा त्या गोष्टीची दखल घेतली नाही. याच्यावरून लक्षात येते की हे प्रशासन ह्या प्रश्नासंदर्भात, या घरांच्या प्रश्नासंदर्भात, या डीपीच्या संदर्भामध्ये किती त्या प्रशासनाला गांभीर्य आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की हा जो इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि या प्रशासनाने मिळून जो लादलेला हा डीपी आहे, जो तयार केलेला डीपी आहे, हा किती जरी विरोध झाला तरी लोकांच्या मनावरती किंवा लोकांच्या घरावरती, लोकांच्या प्रॉपर्टीवरती लादायचाच, ह्या पिंपरी चिंचवडकरावरती लादायचा हा जाणीवपूर्वक केलेला डाव हा याच्यातून स्पष्ट होतोय. एवढंच नाही, जे प्रशासनच नाही तर लोकप्रतिनिधींना सुद्धा या गोष्टीचं गांभीर्य नाही. परंतु याची पुढची जी रणनीती आहे आम्ही ठरवतोय. काल आमदारांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये सांगितलं की आम्ही विधान मंडळामध्ये प्रश्न मांडल्यात आणि आम्ही 100% हा प्रश्न मार्गी लावू. याच्यावर आपलं काय मत आहे? आमदार एवढं खोटं बोलताय. म्हणजे आमदारांनी जे विधानसभेमध्ये ज्या प्रश्नाची लक्षवेधी मांडायला पाहिजे होती, त्या प्रश्नाची, आमच्या म्हणजे प्रॉपर्टी कार्डच्या आमच्या मालक्या काही एवढा मोठा अत्यंत महत्वाचा प्रश्न असताना, महत्वपूर्ण प्रश्न असताना, गंभीर प्रश्न असताना, ज्या प्रश्नाची विधानसभेमध्ये लक्षवेधी होणं गरजेचं असताना आमच्या आमदारांनी मात्र, चिंचवडच्या आमदारांनी हा प्रश्न औचित्याचा मुद्दा म्हणून मांडला. ज्या औचित्याच्या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी संबंधित मंत्री या सभागृहामध्ये उपस्थित राहणं बंधनकारक नसतं. एवढंच नाही तर त्या प्रश्नाला उत्तर देणं सुद्धा बंधनकारक नसतं. एवढंच नाही तर या प्रश्नावरती किंवा या औचित्याच्या मुद्द्यावरती साधी साधक बाधक चर्चा सुद्धा होत नाही. याचा अर्थ या विषयाला किंवा या मुद्द्याला काहीच किंमत नाही असा मुद्दा, म्हणजे औचित्याचा मुद्दा म्हणून या आमदारांनी, शंकर जगतापांनी आमचा विषय मांडला. याचा अर्थ, आणि त्याच व्हिडिओ लोकांमध्ये फिरवतायत की आम्ही प्रश्न मांडला, प्रश्न मांडला, प्रश्न मांडला, परंतु ह्या प्रश्नाला काहीच अर्थ नाही असा प्रश्न त्यांनी मांडलाय, अशा मुद्दा त्यांनी मांडलाय. आणि लोकांची, त्या प्राधिकरणवासियांची आमची सगळ्यात मोठी, खूप मोठी फसवणूक आणि आमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये धुळफूक केलेली आहे. येत्या निवडणुकीमध्ये मात्र या लोकांना आता जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे मला तेवढं ठामपणे सांगायचं. कारण ही फसवणूक जी 40 वर्ष या त्यांच्या लोकांनी परंपरा जी पूर्ण केली, त्याचीच परंपरा, त्याचीच रीग आज आमदार शंकर जगताप सुद्धा वाटतात आणि त्यांनी सुद्धा आमची फसवणूक केलेली आहे. सध्या प्रशासनाकडून, महापालिका प्रशासन असेल, यांच्याकडून कुणी आपल्याला संबंधित अधिकारी या आंदोलनाबद्दल विचारपूस करायला आलेत का? जे प्रशासन तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचतं, ज्यांच्या सांगण्यावरून हा डीपी टाकण्यात आलेला आहे, असं प्रशासन अशा आंदोलनाची, एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण आंदोलन केली महापालिकेवर, त्याची दखल घेतली नाही. आणि ह्या साखळी उपोषणाची दखल घेईल असं आम्हाला वाटत नाही. आणि विशेष म्हणजे त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती खरं जर ते जनतेचं प्रशासन असतं तर. परंतु हे जनतेचं प्रशासन नाही, इथल्या धनधनग्याचं, इथल्या लोकप्रतिनिधींचं, इथल्या बिल्डरांचं हे प्रशासन आहे. आणि त्यांना हे त्याच पद्धतीनं, याच अशाच हा जो डीपी आहे हा दामटून न्यायचा आहे, पुढे न्यायचा आहे. जोपर्यंत त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होणार नाही तोपर्यंत हा डीपी थांबणार नाही. पण आम्ही या साखळी उपोषणावर थांबणार नाही. तर पुढचं जे आंदोलन असेल, आमचं जे ह्याच्या पुढचे जे निदर्शन असेल किंवा आंदोलन असेल, ते प्रशासनाने परवडणार नाही आणि त्या स्थानिक नेत्याला सुद्धा परवडणार नाही.
पोलीस डिपार्टमेंट कडून कोणी आलता आपल्याकडं? पोलीस डिपार्टमेंट कडनं त्याचे अधिकारी वगैरे येतात, त्यांच्याशी चर्चा चालू आहे. पोलीस डिपार्टमेंट येते. आपलं म्हणणं किंवा आपलं निवेदन घेण्यासाठी कोणी मध्यस्थी केली का? काही लोकप्रतिनिधी असतील किंवा संबंधित सामाजिक कार्यकर्ते असतील, असं काय? ज्या लोकप्रतिनिधींनाच हा डीपी करायचा आहे, ज्या लोकप्रतिनिधींना आमच्या जमिनी पाहिजे, ज्या लोकप्रतिनिधींनीच आमच्या घरावरती डीपी टाकण्याचा प्रयत्न केलाय, ते लोकप्रतिनिधी कसे हा प्रश्न सोडवतील किंवा कसे मध्यस्थी करतील? त्यांना तर हा प्रश्न पाहिजे, त्यांना तर ह्या गरिबांच्या प्रॉपर्ट्या पाहिजेत. म्हणून आमचं स्पष्ट म्हणणं, आम्ही बसलोय त्या गोष्टीसाठी की यांच्या घशामध्ये जमिनी आमच्या जाऊ नये, यांच्यापासून सर्वसामान्यांना वाचवलं पाहिजे. त्याच्यामुळं आज काही प्रतिनिधी आलेले आहेत, त्यामध्ये संजय भाऊ सुद्धा. उपोषणातून न्याय नाही भेटला तर पुढची वाटचाल काय असेल? पुढची वाटचाल म्हणजे आम्ही जाहीर केलंय आणि आणखी तुमच्या माध्यमातून सांगतोय की 15 ऑगस्ट ही सत्ताधाऱ्यांसाठी डेडलाईन असणार आहे. 15 ऑगस्ट 2025 पर्यंत आमच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय मार्गी लागला पाहिजे, आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे. जर आम्हाला 15 ऑगस्ट पर्यंत प्रॉपर्टी कार्ड मिळालं नाही तर आम्हाला या सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये येणाऱ्या महापालिकेची निवडणूक आहे, त्या अनुषंगानं सुद्धा आम्ही छेले जावचा नारा या सत्ताधाऱ्यांना देणार आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही बहिष्कार टाकणार आहे. कारण आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार नाही, परंतु आम्ही सत्ताधाऱ्यावर मात्र सत्ताधाऱ्याच्या उमेदवारावरती बहिष्कार टाकणार आहे.